हे आहेत वैतागवाडीचे दोन इसम, सरपंच भुऱ्याशेठ आणि त्याचा चमचा दत्तू. आता सरपंच दत्तूला घेऊन नेमका चाललाय कुठं? तब्बल 2 दिवसांचा प्रवास या दोघांनी ठरवलेला आहे. हातात नकाशा आणि काहीतरी शोधण्याची जिद्द घेऊन हे दोघे निघालेले आहेत. चला तर बघूया कुठपर्यंत पोहोचतात. तू बघ आपल्याला इकडे जायचे. आयला कधी पोहोचणार आपण या ठिकाणीवर? हा काय माहित. चल लवकर. तू कधी येईल ठिकाण? सरपंच अजून किती लांब आहे? तू चल लवकर. अरे दत्तू, अरे सांभाळून चाल जरा. चाल लवकर. अजून किती लांब आहे? अरे झाला आला जवळ आला. चल लवकर.
दत्तू या या दत्तू आपली वस्तू आपल्याला भेटली या दत्तू आता मी श्रीमंत झालो आता मी या जगातला सगळा मोठा माणूस झालो आता मी अख्ख्या वैतागवाडीत आणि अख्ख्या जगाचा राजा झालो या दत्तू हा शांत बस कोणाला समजता कामा नाही चल पुढे जाऊन तरी बसू याची जादू तुला दाखवतो मी चल एक तर उन्हात आणत मला एवढ्या लांब मारला पोटात अन्नाचा कण नाही आणि दाखवलं का ही 5 रुपयाची पेन्सिल तुम्ही बोलला असतं मला तर मुरबारशी 5 रुपयाची आणून दिली असती तुम्हाला. अरे कपास काढवा तुला काय कळलं या पेन्सिलची किंमत अरे ही पेन्सिल साधी सुधी नाही अरे ही जादूची पेन्सिल आहे अरे कित्येक जणांनी आपले आयुष्य घालवलं अरे म्हातारी झाली तरी पण त्यांना ही पेन्सिल भेटली नाही अरे मी शोधून दाखवली हा अरे ही पेन्सिल नाही ही जादूची पेन्सिल आहे हा आता मी श्रीमंत होणार आता मी वैतागवाडीवर आणि अख्ख्या जगावर राज्य करणार सरपंच मी पण तुमच्या जोडील्यावर भटकलोय 2 दिवस. अरे तू पण माझ्या मागं कुत्र्यासारखा भटकतोयस आणि तुझ्या मी इच्छा पूर्ण करणार अरे माझी आणि तुझी इच्छा दोघांची इच्छा पूर्ण होणार टेन्शन घेऊ नकोस आपल्याकडे जादूची पेन्सिल आहे तुला काय पाहिजे फक्त बोल काय बोलता सरपंच ही तशी कंचा हॉटेल दिसत नाही आपल्याला कोण देईल खायला तशी. अरे बाबा कसं सांगू तुला नको मला बंगला नको गाडी पाहिजे सरपंच पोट भरून खाया पाहिजे. अहो सरपंच सकाळपासून तुमच्या पाठीमागे यावर भटकतोय पोटभर खायला द्या काहीतरी. तर तू बोल तुला काय पाहिजे आणि जे काय पाहिजे ते एकदाच सांग कारण ह्या पेन्सिलची एक खासियत आहे की ही एका दिवसात फक्त 5च वेळा इच्छा पूर्ण करते हिची पावर संपते आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी हिची पावर येते. म्हणजे दिवसातून 5 मागण्या पूर्ण झाल्या का पावर खपते हा मग ती दुसऱ्या दिवशी चालू होते. म्हणजे हिचा सेल संपतो काय. अरे लेका या पेन्सिलचा नियम आहे या पेन्सिलने आपण ज्या वस्तूचं चित्र काढू ती वस्तू आपल्याला भेटणार. तर तू बोल तुला काय पाहिजे. आईला खरंच काय सरपंच मला थोडासा बांधार द्या माठातले महाग झालाय. अरे येड्या भोकाच्या मला वाटला काहीतरी सोना नाना मागशील पण तू निवल दलिंदरच रे दलिंदर. सरपंच भूक लागले मारणाची तुमच्या सोन्याला काय चाटायचे का मला एक सफरचंद द्या. ठीक आहे थांब तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो पण या पेपरावर पहिले माझा चित्र काढायला लागल कारण या पेन्सिलचा मालक मी आहे आणि आपल्याला ज्या वस्तू पाहिजे त्या वस्तूचं चित्र ह्याच्यावर काढायचा म्हणजे ती वस्तू आपल्याला भेटल. बोल तर तू तुला काय पाहिजे. सफरचंद ना सफरचंद बघू ना या पेन्सिलची जादू. थांब दत्तू तुझी इच्छा पूर्ण करतो. हा भाका बुक्की हा हा मी सफरचंद काढतो दत्तू. भाका बुक्की एक नंबर. सरपंच ही एक याल पण काढा. तू तुला केला पाहिजे. पंच नीट काढा नाहीतर भलताच काढाल काहीतरी.
बाकाबुक्की बाकाबुक्की हा माझा तर विश्वासच बसत नाही. सरपंच आपण स्वप्नात तर नाही ना? सरपंच आता आपण काय करायचं? आता आपण थंडीची बॉटल, बिअरची बॉटल, पाण्याची बॉटल आणि मस्तपैकी पार्टी करायची. चालेल चालेल. सरपंच दिवसातून फक्त 5च याला इच्छा पूर्ण होत्यात ना? अरे होणार आहे तू बरे आठवण करून दिलीस. आता खायच्या नादात आणि प्यायच्या नादामध्ये आपण विसरलो असतो. घाबरू नकोस, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण आपल्याला एकदमच खायला मागू. थांब, मी काहीतरी करतो. बाकाबुक्की 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 दत्तू याबाद बिअरचे बॉटल स्प्राईट तू आता आपण मोठे होणार, आपली स्वप्न पूर्ण होणार. तू बोल, तुला काय पाहिजे अजून? आवाज कुठून आला? तू पोटले टाईट झालाय, आता रिकामा करायला लागेल. नको नको आता नको. आपण पहिल्यांदा घरी जाऊ मग करा खाली. नाही नको नको, घरी जाता जाता माझा कार्यक्रम होईल. इथंच कुठेतरी झाडाच्या आड जातो. फक्त तू इथून अजिबात हलू नकोस. मला ही पेन्सिल देऊ नकोस. हा, इथंच थांब, मी आलो लगेच. हे घे. तुझी पेन्सिल एक नंबर. पण त्याचा हात का जरासा वाकडं दिसत. एक काम करतो, त्यांना ना चांगलं करतो. दत्तू! दत्तू! सरपंच काय झाला? मी काय नाही केलं. काय करू?